पारगाव तालुका जुन्नर या ठिकाणी काही वेळापूर्वीच रोहन कापरे या शेतमजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ह्या ऊसाच्या शेताच्या बाजूलाच ती घटना घडली आणि ह्या जे लोक उभे दिसतात याच रस्त्याने जखमी रोहित कापरेला घेऊन गेलेले आहेत लोक। जखमी रोहित कापरेला ह्याच रस्त्यावरून दवाखान्यात नेण्यात आलं होतं आणि ज्यावेळेस रोहितवर हल्ला झाला कांदे काढणी चालू असताना त्याचवेळी या ठिकाणी ह्या महिलाही कांद्याचं रोप उपटायचं काम करत होत्या। या ठिकाणी कांद्याचं रोप उपटलं जाते। शेतकऱ्याला शेती करण्याशिवाय पर्याय नाही, रोजगार आणि उत्पन्नाचं साधन शेतीच असल्यामुळे बिबट्याची एवढी दहशत असतानाही या महिला अगदी घटना थोड्या अंतरावर घडली, मात्र कांदा लागवड असल्यामुळं आणि दिवसा पाणी असल्यामुळं ती कांदा लागवड करण्यासाठी त्यांची लगबग आहे आणि त्यांच्यासमोर घटना घडल्यामुळं त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। तुम्ही आता जी घटना घडली किती वेळापूर्वी घटना घडली? आता 2 तास झाले असतील, 12-12:30च्या दरम्यान घडली। तुम्हाला कसं समजलं घटना? तिकडे आरडाओरडा झाला, तेव्हा आम्हाला वाटलं वाघच असेल, मग आम्ही इथून तिकडे पळत गेलो, तेव्हा मग ते लगेच मुलाला घेऊन आले। मुलाला जखमी अवस्थेत होतं? हो, जखमी अवस्थेत होते, मानला धरलं होतं वाटते, रक्ताने भरलेलं होतं। तुमच्या एवढ्या जवळ घटना घडते, भीती वाटते का? मग भीती वाटतेच। आता इथं शेजारी पिंपरखेडला 2 घटना घडल्या, जांबूतला एक आणि ही 4थी घटना घटना घडली ती माझी आजीच होती। आजीच होती। मग शेतकऱ्यावर एवढ्या वाईट हल्ले केले जातात, शेतकऱ्याचं जीवन एकदम दुःखी आहे, तर सरकारने शेतकऱ्यांसाठी असं काय उपाययोजना करायला पाहिजेत का? तर सरकार वाघांचा बंदोबस्त केला पाहिजे। आता शेतकऱ्याला काम करणं भागच आहे शेतामध्ये। आजी, तुम्ही काम करताय शेतात, असं कधी पाहिलं होतं का बिबट्याने हल्ले केलेले तुम्ही? इथून मागं नव्हतं पाहिलं ना, पण आता हे समोर आमच्याकडे आमचं घरच शेजारी इथं। आता आमची मुलं बिलं कुठं ठेवायची, शाळेत जातात, काय करायचं आम्ही असं तेच म्हणते। आता जी घटना घडली ती पाहिली तुम्ही? आताची घटना तवा नव्हती मी इथं, त्याच्यानंतर आली। पण इथं बिबट्याचे नेहमीच वावर असतो। नेहमी वावर इथं धनगराची 4 दिवस झाले तेव्हा 2-3 बकरं खाल्ल्यात। जांबूतला एक घटना घडली, पिंपरखेडला 2 घटना घडल्या। हा, जांबूतला घडली, पिंपरखेडला 2 गाठल्या, हे जवळच येतं आमच्या इथून। लहान मुलांवरच हल्ला केला जातोय, त्यामुळे लहान मुलांचं पालन पोषण करणं अवघड झालंय का? आता लहान मुलं आमची शाळेत आम्ही बाहेर जर निघलो तर दरवाजा लावून घरात ठेवतोय। आता जाऊन बघा, आमचं पोरगी घरात आहे, आम्ही शेतात आले तर घरात ठेवली। 5वीला पोरगी ती आज शाळेतून घरी इथं। सरकारने बिबट्यावर काय करायला पाहिजे? त्यांनी बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे ना। काय बंदोबस्त केला पाहिजे? काय आता आम्हाला नाही तर मग आम्हाला शेती करायची, काय हे संरक्षण दिलं पाहिजे आम्हाला शेती करायला सरकारने, दुसरं काय पाहिजे? आपण पाहू शकता इथे कांदा काढणी सुरू आहे, कांद्याचे रोप उपटले जात आहेत आणि बाजूलाच ही घटना घडली। औषध तुम्ही काम करताय, भीती वाटते का बिबट्याची? भीती वाटतेच ना आम्हाला काम केल्याशिवाय सद्गत आहे का? आता बाजूला ऊसाचं शेत आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही काम करताय, इथेच आता काही तासापूर्वी घटना घडली आहे। आता आमच्या मुलाला बोलवून घेतलं घरून, म्हणून आम्ही रोप पटलं, आम्ही घरी जाणार होतो। आम्हाला भीती वाटतेच ना, काय झाल्यावरती आम्ही काय करायचं इथं? मग आता शेतीला मजूर पण भेटत नाही त्या भागात, मजुरा भेटतात नाही, तर आता रोप नाही उपटावं तर उद्या कांदे लावायचे, बाया भेटल्या तर आता रोप नाही उपटलेलं, मग आम्ही काय करणार? आता जो त्या बाळावर हल्ला झाला त्याला घेऊन जाताना तुम्ही पाहिलं का? आम्ही स्वतः बघितलेलं, त्याच्या पाशी मानेला धरलेलं, सगळं रक्ताने भरलेलं आहे। आरडाओरड झाला होता तेव्हा तुम्ही तिकडे गेले होते? आम्ही तिकडे नाही गेलो, आम्ही घरांकडे पळत गेलेलो। भीती वाटली तुम्हाला? आम्हाला भीती वाटली सगळ्यांनाच। आम्ही 5 बाया येत होतो आम्ही, मग आम्ही घराकडे पळाला आम्ही, मग ते मागून बाळाला घेऊन आले, मग आम्ही पुन्हा मागं आलो आणि त्या बाळाला बघितलेलं, ती बाई लई रडत होते, त्याचा जीवच आहे का नाही? या शेतकऱ्याच्या व्यथा आहेत आणि या व्यथा सरकारला समजणार आहेत का? सरकार आश्वासनं देत आहे, खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे असं सांगितलं जातं। पुढारी येतात, राजकारणी येतात, आमदार येतात, खासदार येतात, मंत्री येतात, आश्वासनाची खैरात केली जाते, मात्र या परिसरामध्ये पिंपरखेड आणि परिसरामध्ये चिमुरड्यांवर होणारे हल्ले मात्र थांबत नाही। ही बाब गंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्याचं जे जीवन आहे, जे शेतीवर अवलंबून आहे, त्या शेतकऱ्याला या बिबट्याच्या त्रासातून कशी सुटका होईल याच्यावर
प्रखर अशी उपाययोजना करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचे आपण मनोगत जाणून घेतलं. अजूनही काही शेतकरी आपल्या समोर येतात, त्यांच्याही व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. AC मध्ये बसून विधान भवनात प्रश्न मांडून या गोष्टीचं गांभीर्य कळणार नाही. ज्यावेळेस शेतात याल तुम्ही आणि शेतकऱ्याची व्यथा जाणून घ्याल, तेव्हा तुम्हाला समजेल की बिबट्याची दहशत किती आहे आणि शेतकरी जीव मुठीत घेऊन कसा जगतोय. तुम्ही शेती करता, हो. बिबट्याची एवढी मोठी दहशत आहे, कशा पद्धतीने शेती करता तुम्ही? भीती वाटते. आम्ही मागं मोर बघायचं, वाघ आहे का बारं द्यायचं, परत शेवायचं. आम्हाला भीती वाटते खूप. आश्वासनं दिली सरकारने, आश्वासन देऊन काय फायदा नाही. त्यांनी ह्या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे किंवा यांना ठार मारण्याची परवानगी दिली पाहिजे. नुसती आश्वासन देऊन काय फायदा आहे? आश्वासन देऊन नाही ना. आता ही 4थी घटना आहे आमची. आणि त्याशी आमच्या घराची 4 दिवस झाले, त्यावेळेस आमच्या घरात समोरून कळडून नेलं. आम्ही ह्या फॉरेस्टवाल्यांना सांगतोय आम्हाला पिंजरे द्या, पिंजरे द्या. 4 दिवस आम्हाला पिंजराही नाही, काहीच नाही तेव्हापासून. पण आणि आज 4थ्या दिवशी इथं घटना घडली लगेच. मुख्यमंत्री, वनमंत्री यांनी नुसती इथं पंचतळे येऊन आश्वासन देऊन गेल्यात. काही फायदा नाही त्याचा. मंत्रालयात पण बैठक घेतली. काय पिंजऱ्याचे फायदा नाही. आता मध्ये काय घोषणा केली का आम्ही फॉरेस्टात शेळ्या सोडू. काय फायदा शेळ्या? तुम्ही या वाघांचाच बंदोबस्त करा ना. मारायला परवानगी दिली हो, पाहिजे. वाघांना मारायला परवानगी दिली पाहिजे ना. समजा आमची बाया कामं करतात, आम्ही कुठं कामं बाकीची बघायची का इकडं बघायचं? दिवस माळावला का आम्हाला पोरं घरात घ्यायला लागतात. आणि दिवस माळावला दिवसाच व्हायला लागलं तर मग आता दिवसा 12 वाजता ही घटना हो, घडली. 12 वाजता घटना घडली. मग दिवसाच व्हायला लागले तर आम्ही करायचं काय? दिवसा घटना घडतायत. लहान मुलं डोळ्यासमोरून उचलून घेऊन घेतले जातात. आम्ही रोज 3-3 वाघ बघतो. रोज संध्याकाळचं दिवस माळावं लागत 3-3 वाघ सोबत फिरतात. सोबत 3-3 वाघ फिरतात. आणि आम्ही यांना फोन करून सांगतो 3-3 वाघ फिरतात म्हणून, आम्हाला पिंजरे द्या. तरी आम्हाला पिंजरे भेटते नाही. पिंजरे मागवले की पिंजरे शिल्लक नाही बोलतात नाही ते. बोलतात. जिल्हा अधिकारी आले होते, त्यांनी आश्वासन दिलं होते. काय नाही ते फक्त आश्वासन देऊन जातात. काय इकडे जय शेतीच कार्यक्रम चालू आहे. पिंपरखेडला जांबूतला भेट दिली जिल्हाधिकाऱ्यांनी. त्यांनी सांगितलं की बिबटे आता उचलून येणार आहे आम्ही सगळे. तसं काय होतंय का? नाही ते तेवढं पुरतं. फक्त एक शूट केलाय, मग तो केलाय का दुसरा केलाय काय माहिती. पण आता जे हे हल्ले जे चालू आहे ते चालूच आहेत ना. रेस्क्यू टीम बोलवली होती. ती रेस्क्यू टीम आहे का परिसरात? रेस्क्यू टीम आता त्या आम्हाला दिवशी माहितीच दिसली, नाही. परत काय आम्हाला दिसलीच नाही ती rescue आमच्याकडे team आलीच आली. नाही. तिकडे पिंपरखेडला काय आहे ते आम्हाला माहित नाही. पण आमच्याकडे इसकट टीम आलीच नाही. पिंपरखेड तुमच्या तर जवळच आहे. हो, आहे 2 किलोमीटर. पण आमच्याकडे नाही ना. इकडं यांच्याच वावरात आहे ना. इथं आमच्याच shoot वावरात केलं, शूट यांच्याच केलता वावरात त्यांचा वाघ इथं. पण तो आता तोच होता का दुसरा होता तो माहित कोणला आहे आम्हाला नाही सांगता येत तो होता का काय. ही शेतकऱ्याची व्यथा आहे. 4था दुर्दैवी मृत्यू पिंपरखेड परिसरातील पारगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी झाला आहे. शेतकऱ्याची व्यथा सरकारने जाणून घ्यायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, पारगाव, जुन्नर. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.